नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमी नाश्त्यासाठी तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आज आपण जरा वेगळ्या पद्धतीचा पदार्थ बनवून पाहणार आहोत. आज आपण बनवणार आहोत शेवयांचा उपमा, म्हणजेच फोडणीच्या शेवया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवया, कांदे, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, त्याचप्रमाणे जिरे, मोहरी, धने पावडर, हिंग, हळद, मीठ आणि तेल, तसेच वरून घालायला खोबरे. सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊ. तेल चांगले तापून झाल्यावर त्यात कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग याची फोडणी करून घेऊ. नंतर त्यात शेंगदाणे टाकून चांगले लालसर होईल तोपर्यंत परतून घ्यावे. शेंगदाणे चांगले परतून घेतल्यामुळे ते चवीला चांगले लागतात. शेंगदाणे लालसर झाल्यावर त्यात मिरची टाकावी. नंतर त्यात कांदे घालून लालसर होतील तोपर्यंत सगळं मिश्रण चांगले परतून घ्यावे. आमच्या लहानपणी मॅगीचा शोध वगैरे काही लागलेला नव्हता, त्यामुळे आम्ही फोडणीच्या शेवया या पद्धतीने सुद्धा बनवून पाहत असू. या शेवया आमच्याकडे गूळ घालून सुद्धा करतात, त्या सुद्धा खूप छान लागतात. कांदे चांगले लाल परतून झाले आहे. त्यात आपण आता धने पावडर व हळद घालून परत एकदा परतून घेऊ व त्यात थोडे पाणी घालू आणि वरून चवीनुसार मीठही टाकू. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात शेवया टाकाव्यात. शेवया टाकून झाल्यावर झाकण बंद करावे व अर्धवट शिजल्यावर त्यात वरून कोथिंबीर टाकावी.
तुम्हाला जर आवडत असेल तर त्यात मॅगी मसालासुद्धा आपण टाकू शकतो. आपल्या शेवया आता पूर्ण शिजून तयार झालेल्या आहेत. त्यात आपण वरून थोडी कोथिंबीर टाकू आणि थोडे खोबरेही टाकू. ओले खोबरे असेल तर फारच छान. मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.